तर एकीकडे जीवनावश्यक वस्तू असलेल्या साखर, गहू, ज्वारी, डाळींच्या किमती भरमसाठ वाढल्यात, तर दुसरीकडे आता कांद्यानेही लोकांच्या डोळ्यात पाणी आणलंय। वाशीमधल्या एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याची आवक घटल्यानं दर कमालीचे वाढलेत। घाऊक दर 15 ते 20 रुपयांवरून थेट 40 ते 45 रुपयांवर पोहोचलाय, तर किरकोळ मार्केटमधील दर हा 30 ते 40 रुपये किलोवरून 60 ते 70 रुपये किलोवर पोहोचलाय। नाशिक, जुन्नर, पुणे भागात पडलेल्या पावसामुळे आलेले कांद्याचं उत्पादन खराब झाल्यानं आवक घटली। नवीन कांदा दिवाळीनंतर येणार असल्यानं पुढील 2 ते 3 महिने कांद्याचे दर तेजीत राहण्याची शक्यता आहे। सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात लोकांना महागाईला सामोरं जावं लागतंय। मी सध्या एपीएमसी मार्केटमध्ये आहे आणि वाशी एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची आवक ही महाराष्ट्रातून होत असते। नाशिक असेल, पुणे असेल, जुन्नर असेल, या पट्ट्यातनं आहे तो कांदा या वाशीच्या बाजारामध्ये येत असतो। रोज साधारण 90 ते 100 गाड्यांची आवक ही या मार्केटमध्ये होत असते। जर आपण कांद्याचे दर पाहिले तर 20 ते 25 रुपये होलसेल मार्केटला मिळणारा कांदा आता 35 ते 40 रुपये किलोवर जाऊन पोहोचलेला आहे। तर हेच किरकोळ मार्केटचे दर पाहिले तर 60 ते 70 रुपयावरती कांदा गेलेला आहे। मध्यंतरी साधारणतः मे मध्ये जून मध्ये कांदा बराचसा शेतकऱ्यांचा खराब झाला, तो साठवला गेला नाही। आता आपल्याकडे कांदा साठवणीचा कांदा 50% आसपास आहे आणि सगळीकडे मार्केट वाढलेलं आहे। साधारणतः एक्सपोर्टचं म्हणाल तर एक्सपोर्टला एवढं डिमांड नाहीये आणि येणारा जो पावसाळा आता आपण बघितला आहोत आणि मोठा गॅप पावसामध्ये पण गॅप पडलेला आहे। नवे कांदे लवकर येण्याची शक्यता कमी आहे। दिवाळीनंतर नवे कांद्याची आवक होणार आहे। दिवाळीपर्यंत आपल्याला कांद्याचा जो वाढलेला जो भार आहे तो सहन करावा लागणार। त्यामुळे नवीन पीक दिवाळीनंतर येणार असल्यामुळे पुढील 2 ते 3 महिने कांद्याचे दर हे असेच चढे राहण्याची दाट शक्यता आहे। विनायक पटेल, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।